नमस्कार. मागे आम्ही जो ब्लॉग टाकला त्याच्यात आम्ही शेती का घेतली आणि त्याचं कारण काय होतं हे आम्ही तुम्हाला सांगितलं. आता हा छोटासा ब्लॉग आहे. शेताच्या दिशेने आम्ही जातो. तो नगर रोड होता. आता हा पाबळ फाट्याहून आम्ही टर्न घेतला आहे. आता आम्ही वरुड्याला जातो आहे, जिथून घरापासून हे अंतर 36 किलोमीटर आहे. किती सुंदर असा हा देखावा आहे. ॲक्च्युली खरंच मला आहे ना शेतात जाण्यापेक्षा शेताकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो खूप आवडतो. किती सुंदर असतो हा प्रवास. आजूबाजूला शेती, झाडं, छान असे घरं, आवाज कसलाही कुठल्याही वाहनांचा आवाज नाही ना, हॉर्नचा आवाज नाही, पुन्हा पुन्हा ब्रेक दाबावा लागत नाही. सुंदर असा हा प्रवास असतो. खरंच निसर्ग खूप सुंदर आहे. निसर्ग म्हणतो, माझं निसर्ग कधी पाहिलंच नसेल, माझा अनुभव कधी घेतलाच नसेल, माझ्या कुशीत कधी येऊन पहा, मला कधी वेळ देऊन पहा. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे. मस्त. आता आम्ही उन्हाळ्याच्या दिवसात जातो आहे, म्हणून आजूबाजूला पिकं थोडी कमी आहे, पण आहे, थोड्या पिकं आहे. मशागत झाली आहे, पावसाची वाट पाहतो आहे. गाव आलं म्हणजे मंदिर आलं म्हणजे गाव आलं. गाव कोणतं आहे? आता आलं आमचं वरुडे हे गाव, जिथं आम्ही शेती घेतलेली आहे. ही आमची शेती. आता आम्ही जिथून चालतो आहे ना, तो आम्ही रस्ता केला आहे शेतीत. ते अजून व्यवस्थित डेकोरेट नाही झालं म्हणून समजत नाही आहे, पण हा रस्ता आहे. हे आहे आमचं शेत. नुकतीच विहिरीचं काम झालं आहे. माती आम्ही येऊन टाकलेली आहे शेतामध्ये, कारण आम्हाला झाडं लावायची आहे. तर माती परीक्षणाला दिलेली आहे. त्यात आमचे जे घटक कमी होते त्यासाठी आम्ही माती मागवली, की जेणेकरून बॅलन्स होणार आणि रोपंही खूप छान नंतर वाढणार. तो आम्ही पुढं व्यवस्थित सविस्तरपणे व्हिडिओ टाकणार आहोत. आहे माझा मुलगा. खूप त्याला खेळायला आवडतं शेतामध्ये. संध्याकाळची वेळ होण्यात आली आहे. देखावा खूप छान वाटतोय. आता जरा विहिरीचं आम्ही परीक्षण केलं, कारण आजूबाजूला जे विहिरी आहे, बोरी आहे, ते आटल्या आहे, कारण आम्ही उन्हाळ्यात आलो इथं. पण आमच्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे. जे आम्ही विचार केला होता इथं फार्म हाऊस करण्यासाठी आणि झाडं लावण्यासाठी, तेवढं पाणी पुरेसं आहे आम्हाला. म्हणजे एवढ्या पाण्यावर छानपैकी झाडं वाढू शकणार. शेतात आलो आहे म्हणजे थोडंफार काम व्हायलाच पाहिजे, म्हणून थोडं वायरिंगचं काम आहे. मला सविस्तर सांगता येणार नाही. काम झालं आहे थोडं. दरवेळेस आल्यावर आम्हाला आमच्या हाताने जे काम असेल ते करायला आवडतं. हे आमचं शेत. अजून शेती दिसत नाही आहे, पण काही दिवसांनी नक्की दिसणार आहे. हे आमचे बाणबंधू. यांनी भेंडी, गवार लावली आहे आणि गुरांसाठी चाराही त्यांनी लावलेला आहे. आणि त्यांच्या घरासमोर असलेली ही झाडं खूप छान अशी आहे. त्यांनी रोपं लावलेले. ह्या आजींनी खूप सुंदर अशी गोधडी केली. गोधडी बघितल्यावर मला माझी आजी आठवली, की जे नेहमी गोधडी शिवणं आणि हे सगळे कामं तिला जमायचे. पण आता गोधडी खूप दुर्मिळ झाली आहे. पण असो, खूप छान गेला आमचा आजचा दिवस. शेताकडे आल्यावर घरी जावंसंच वाटत नाही, पण आता काय करणार आहे. लवकर घर झाल्यावर येऊ. आता आम्ही इथं विकेंडला इथंच राहू. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ॲक्च्युली जाताना असं वाटतं की काहीतरी मागे राहिलं आहे, पण घर झाल्यावर ते सगळं आम्हाला आता इथं जगायचं आहे. आता जवळपास नगरवरून घरी जाताना आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागणार आहे, म्हणून आम्ही थोडं लवकरच निघण्याचा प्रयत्न केला. चला, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया.